ईडी कोणाला नोटीस पाठवते? किशोरी पेडणेकरांना पाठवते, चौकशीला बोलवते. ईडी सुरज चव्हाणला अटक करते. ईडी रवींद्र वायकरांना नोटीस पाठवून बोलवते. अशा अनेक प्रकार. चौकशी करा ना. ईडी रोहित पवारांना नोटीस पाठवून बोलवते. ईडी संजय राऊतांना अटक करते. हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला असं वाटत नाही का की ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे आणि जे भाजप बरोबर येऊ इच्छित नाही, जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत, जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत, त्यांच्या गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय. आज रोहित पवार यांना सुद्धा त्याच पद्धतीनं बोलवलं. रोहित पवार यांना चौकशी एखाद्या प्रकरणात करण्याचा जरूर अधिकार आहे यांची, पण ज्या पद्धतीनं तुम्ही हे करताय, या देशात जे चालू आहे ते अत्यंत घृणास्पद. एका बाजूला रामाच्या भक्तीचं नाटक करता आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे असत्याची काळ धरून विरोधकांना तुम्ही त्यांचा आवाज दडपताय. रोहित पवार यांच्याबरोबर फक्त त्यांचाच पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी. रवींद्र वायकर असतील किंवा आमच्या अन्य लोक असतील, राजन साळवे असतील, त्यांच्या मागे फक्त शिवसेना नाही तर महाविकास आघाडीची ताकद.